नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 3 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे अर्जुन, चैतन्य आणि रविराज काका आलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, नागराज किल्लेदार यांना आज तुम्ही कोर्टामध्ये हजर करणार आहे? तेव्हा इन्स्पेक्टर सावंत हो म्हणतात. तर रविराज काका म्हणतात, नागराज बेल मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये बेल मिळाली नाही पाहिजे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, नागराज किल्लेदार त्यांच्या वकिलाकडनं बेल मिळवण्याचा प्रयत्न करताय. त्यांचं अजूनही असंच म्हणणं आहे की ते निर्दोष आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात, बायकोला मारहाण केली, किडनॅप केलं आणि हा निर्दोष आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, रवी सर शांत व्हा. अर्जुन पण म्हणतो, सिनियर रिलॅक्स. एक काम कर, तू गाडीत जाऊन बसतो का? त्यानंतर रविराज काका तिथून निघून जातात. तर इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगतात, एक गोष्ट सांगायची राहिली. 2 दिवसापूर्वी ॲडव्होकेट मॅडम इथं येऊन गेले आहे महिपत शिकरेला भेटायला. तेव्हा अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट दामिनी येऊन गेले का? तेव्हा इन्स्पेक्टर नाही म्हणतात. त्याच्याकडे रेकॉर्ड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल कोण आलो तर नेमकं. नंतर तो रेकॉर्ड मागवतात. अर्जुन रेकॉर्ड बघतो आणि तो म्हणतो, ॲडव्होकेट विशाखा प्रभू नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, हे नाव याआधी कधी ऐकलं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला सांगा त्या दिसायला कशा होते? तेव्हा ते हवालदार सांगतात, केस मोकळे होते त्यांचे आणि नाकाच्या खाली मोठा तीळ होता. तर अर्जुन विचार करतो, पण त्याला काही आठवत नाही अशी ॲडव्होकेट आहे म्हणून. चैतन्याला पण विचारतो, तेव्हा तो पण नाही म्हणतो. तर दुसरीकडे अस्मिता सचिनला फोन करत असते. सचिन काही फोन उचलत नाही. त्यानंतर स्वतःच नंतरून फोन करतो आणि म्हणतो, अस्मी तुम्हाला फोन केला होता. ते थोडं झोपलं होतं ना, रात्रीची झोप लागत नाही मला, म्हणून दिवसा झोपण्याचा प्रयत्न करतो. आणि मधून मधून खोकलून दाखवत होता, जसं काही त्याची खूप तब्येत बिघडली आहे. सॉरी हां अस्मी, ते माझी तब्येत पण थोडी खराब आहे ना. आणि एकीकडे छान पॉपकॉर्न खात असतो तो. तू का फोन केला होता? तेव्हा अस्मिता म्हणते, मी हे सांगण्यासाठी फोन केला होता की त्या दिवशी तू जो तमाशा केला आहे ना, तसा परत इथे येऊन करू नकोस. आणि अन्न पाणी सोडण्याची काही गरज नाही, त्याचा काही फायदा होणार नाही आहे. त्यानंतर फोन ठेवून देते. तेव्हा सचिन स्वतःशी बोलत असतो, ही तर पहिली पायरी आहे. अस्मी तू स्वतः येशील माझ्यासमोर नाक घासत. तर दुसरीकडे नागराज काका पोलीस स्टेशनमध्ये बसलेले असतात आणि ते फोन करत असतात वकिलांना, पण त्यांचा फोन कोणतेच वकील उचलत नाही. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, काय नागराज किल्लेदार मिळाला का वकील? तेव्हा नागराज किल्लेदार म्हणतात, मिळेल, मी प्रयत्न करतोय. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, काय वकील फोन उचलत नाही का? ते काय नागराज किल्लेदार, आजकाल आहे ना फोनमध्ये नाव सेव्ह जरी नसेल ना, तरी पण नाव दिसतं कोणाचा फोन आला आहे ते. आणि तुमच्या केसला एकही तत्वनिष्ठ वकील हातसुद्धा लावणार नाही. तितक्यात नागराज काका म्हणतात, 1 मिनटं, देशपांडे वकिलांना फोन लावला आहे. देशपांडे वकील फोन तर उचलतात, पण नागराज काकांची केस काय ते घेत नाही. त्यानंतर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, म्हणजेच देशपांडे वकिलांवर पण फुली. त्यानंतर इन्स्पेक्टर त्यांना एक फॉर्म देतात आणि ते म्हणतात, हा भरा. तर नागराज काका भरणार. तितक्यात त्यांना आठवतं की विजय भालेराव म्हणून महिपतचा एक वकील होता, तो तर काही असा तत्वनिष्ठ नसणार. तर ते लगेच त्याला फोन करतात. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, सरकारी वकील मिळण्यासाठी फॉर्म भरताय ना? तेव्हा नागराज काका म्हणतात, 1 मिनटं, महत्त्वाचा फोन करतो आहे. सुरुवातीला ते वकील पण फोन उचलत नाही. त्यानंतर त्यांचाच फोन येतो. तेव्हा नागराज काका म्हणतात, मी नागराज किल्लेदार, माझी केस लढाल? तेव्हा समोरून ते वकील म्हणतात, हो मी तुमची केस लढायला तयार आहे, पण एका अटीवर. मी जे सांगेल तेवढंच तुम्हाला बोलावं लागेल आणि तेच तुम्हाला करावं लागेल. तेव्हा नागराज काका तयार होतात. त्यानंतर नागराज काकांना कोर्टात आणलं जातं. तिथे बाकीचे सर्व आलेले असतात. त्यानंतर जज येतात. तर लगे ते म्हणतात, केसला सुरुवात करावी. त्यानंतर भालेराव वकील उठतात आणि ते म्हणतात, नागराज किल्लेदार हे पनवेलचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांचे भाऊ, यांच्यावर जे आरोप आहेत ते अतिशय गंभीर आहे. पण चौकशीसाठी त्यांना कस्टडीत ठेवण्यात यावे हे बरोबर नाही. मी कोर्टाला विनंती करतो की नागराज किल्लेदार चौकशीसाठी प्रामाणिकपणे सहकार्य करतील आणि त्यांना जामीन मिळावा अशी मी कोर्टाला विनंती करतो. त्यानंतर जज म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन तुम्हाला याबद्दल काही बोलायचं आहे? त्यानंतर अर्जुन उठतो आणि म्हणतो, ॲडव्होकेट भालेरावांनी नागराज किल्लेदारांची ओळख रविराज किल्लेदार यांचा भाऊ म्हणून करून दिली आणि स्वतःच्या भावालाच नागराज किल्लेदारांनी मारण्याचा प्रयत्न केला आहे. जज साहेब, 22 वर्षापूर्वी महिपत शिकरेला सुपारी देऊन रविराज किल्लेदारच नाही तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाला मारण्याची सुपारी दिली होती. या प्रकरणाबद्दल सुमन किल्लेदार यांना संशय आला आहे
जेव्हा नागराज किल्लेदारांना कळालं तेव्हा सुमन किल्लेदार म्हणजेच स्वतःच्या बायकोला किडनॅप केलं होतं। या सगळ्यांचे पुरावे आहेत माझ्याकडे। मी कोर्टाला विनंती करेल की नागराज किल्लेदार यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी। तर भालेराव वकील उठतात आणि ते म्हणतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड। ॲडव्होकेट अर्जुन यांनी अजून कुठल्याही प्रकारचे पुरावे कोर्टाला दाखवले नाही आहे आणि नागराज किल्लेदार यांचा कुठलाही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही। तेव्हा मी कोर्टाला विनंती करेल की नागराज किल्लेदार यांना जामीन मिळावी। तेव्हा अर्जुन म्हणतो, आरोपीला जर जामीन मिळाली तर तो साक्षीदारांना घाबरवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो। मिलॉर्ड, मी तुम्हाला 22 वर्षापूर्वी नागराज किल्लेदारांनी जो कट रचला त्याचे पुरावे आणि सुमन किल्लेदार यांना किडनॅप करण्याचे पुरावे सगळे कोर्टाला दाखवू शकतो। मला नागराज किल्लेदार यांच्या फोनमधून एक व्हिडिओ मिळाला आणि त्यावरून आम्ही फोन ट्रॅक केला होता आणि लोकेशनसुद्धा मिळाली। त्यानंतर अर्जुन लोकेशन रेकॉर्ड जज साहेबांना दाखवतो। तर ॲडव्होकेट भालेराव म्हणतात, नागराज किल्लेदार यांना या व्हिडिओबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती नाही असं त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला आधीच सांगितलं आहे आणि अनोळखी व्यक्तींकडून यांना असे फोनमध्ये व्हिडिओ येत असतात, त्यातलाच एखादा व्हिडिओ असेल हा। तर अर्जुन म्हणतो, त्यांच्या फोनचं सुद्धा लोकेशन ट्रॅक झालेलं आहे ॲडव्होकेट भालेराव, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा ॲडव्होकेट भालेराव म्हणतात, नागराज किल्लेदार सुमन किल्लेदार यांना शोधण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच लोकेशनवर ते वारंवार जात होते म्हणून तिथलं लोकेशन यांना मिळालं असेल। नंतर त्याच ठिकाणी सुमन किल्लेदार अर्जुन यांना सापडली। तेव्हा अर्जुन म्हणतो, हा योगायोग तर नक्कीच नसेल, माणूस एक वेळा तिथे जाईल असं वारंवार तिथे थोडी जाणार एका ठिकाणी। तेव्हा ॲडव्होकेट भालेराव म्हणतात, नागराज किल्लेदार यांची बायको मिळत नव्हती त्यामुळे तिथे ते वारंवार जात होते। त्यांना कुठेतरी आशा होती की आज नाही तर उद्या तिथे मिळेल म्हणून त्यांचं लोकेशन तिथं सापडलं असेल। ॲडव्होकेट अर्जुन यांना तिथं काही पुरावा मिळाला, नागराज किल्लेदार यांची काही वस्तू, निशाणी, सुमन किल्लेदार यांच्या कपड्यांवर काही DNA सॅम्पल वगैरे असं काही मिळालं? फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये असा कुठलाही पुरावा नाही आहे नागराज किल्लेदार हे गुन्हेगार आहे हे सिद्ध होऊ शकेल। तेव्हा जज म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुमच्याकडे असा काही ठोस पुरावा आहे नागराज किल्लेदार गुन्हेगार आहे हे सिद्ध होईल त्याच्याने? तेव्हा अर्जुन म्हणतो, फक्त पुरावेच नाही जज साहेब, ती व्यक्ती स्वतः इथे हजर आहे। त्यानंतर अर्जुन सुमन काकूला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मागतो। तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी अस्मिता म्हणते, कोर्टात काय चालू असेल मला तर त्या विचारानेच चैन पडत नाही। तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, मला सुमनची इतकी काळजी वाटते ना, नागराज भाऊजी ओरडले किंवा रागाने बघितलं तरी ती घाबरून जाते, काहीच बोलत नाही, अगदी शांत बसते। तर आज ती कोर्टात बोलेल ना? तेव्हा प्रताप काका म्हणतात, अगं जास्त टेन्शन घेऊ नका, बोलेल ती सगळं व्यवस्थित, तिथे अर्जुन आहे, रविराज आहे, सायली आहे। त्यानंतर कल्पना काकू म्हणतात, पण नागराज भाऊजी असे कसं काय वागले? 22 वर्षापासून आपल्यासमोर मुखवटा घालून फिरता येते आणि आपल्या लक्षात सुद्धा नाही आलं। तेव्हा प्रताप काका म्हणतात, कल्पना, आपल्या आयुष्यात असे अनेक व्यक्ती येतात ज्यांना शिक्षा पण होते पण तरी देखील ते मोकळे फिरतात। तेव्हा तो टोमणा प्रियाला बरोबर लागतो। तेव्हा प्रिया लगेच म्हणते, बाबा तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना स्पष्ट बोला, उगाच असं आडून बोलू नका। तेव्हा कल्पना काकू म्हणतात, तन्वी तोंड सांभाळून बोल आणि कोणाशी बोलते ना याचं भान ठेव। तेव्हा प्रिया लगेच उठून येते, तुम्ही काही बोलाल आणि मी ऐकत राहायचं? मी कायदेशीररित्या बाहेर आली, तेव्हा तुम्ही मला असं बोलू शकत नाही। तेव्हा प्रताप काका म्हणतात, तन्वी तू कोर्टाला फसू शकते, आम्हाला नाही। त्यानंतर प्रतिमा आत्या म्हणतात, तन्वी शांत बस आणि हे सगळं अस्मितासमोर तरी बोलू नको, जा तुझ्या खोलीत जा। तेव्हा प्रिया म्हणते, सगळ्यावरचा रामबाण उपाय, जा खोलीत जा, जाते असं म्हणून रागाने तिथून निघून जाते। त्यानंतर कोर्टामध्ये जज म्हणतात, परमिशन ग्रँटेड। त्यानंतर सुमन काकू विटनेस बॉक्समध्ये येतात। तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सुमन किल्लेदार, तुम्हाला घाबरण्याची अजिबात गरज नाही, जे काही घडलं होतं ते कोर्टाला तुम्ही खरं खरं सांगा। नागराज किल्लेदार यांनी सुपारी दिल्याची कबुली दिली। नागराज काका तर खूप रागाने बघत असतात, तरी देखील सुमन काकू हो म्हणतात। 22 वर्षापूर्वी माझे मोठे धीर आणि त्यांची बायको आणि त्यांची मुलगी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशी मला कबुली दिली। ही कबुली देण्याआधी मी जेव्हा त्यांचा पाठलाग केला तेव्हा त्यांनी मला एका खोलीमध्ये किडनॅप करून ठेवलं। तेव्हा अर्जुन म्हणतो, युअर ऑनर, सुमन किल्लेदार यांची अवस्था बघून तुमच्या लक्षात येईलच की नागराज किल्लेदार यांनी सुमन किल्लेदार यांचा किती छळ केला असेल। आपल्या नवऱ्याने खुनाची कबुली दिल्यानंतर त्या बायकोला काय वाटत असेल याची कल्पना आपण करू शकतो। त्यानंतर जज साहेब म्हणतात, ॲडव्होकेट भालेराव, तुम्हाला काही क्रॉस एक्झामिन करायचे आहे का?
नंतर भालेराव वकील समोर येतात आणि सुमन किल्लेदारांना विचारतात, सुमन किल्लेदार, तुम्ही खूप घाबरलेले आहात. तुम्ही खरंच तुमच्या नवऱ्याला घाबरलात का कोणाच्या तरी दबावाखाली येऊन खोटी साक्ष देताय म्हणून घाबरलात? तेव्हा सुमन काकू म्हणतात, मी कोणाच्याही दबावाखाली नाही आहे आणि मी जे काही सांगते ते अगदी खरं आहे. माझा नवरा अतिशय नीच माणूस आहे. त्यानंतर भालेराव वकील म्हणतात, अरे तुम्ही तर अतिशय थरथरताय. तर अर्जुन, सायली, रविराज काका सगळेच बघायला लागतात. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की पोलीस स्टेशनमध्ये नागराज काका आणि त्यांचे वकील असतात. तिथे अर्जुन पण येतो. तो नागराज काकांना लाथ मारतो आणि म्हणतो, हे तुला फक्त एका गुन्ह्यासाठी बेल मिळाली, पण बाकीच्या आरोपांचं काय? नंतर तिथे सायली, प्रतिमा आत्या, सुमन काकू आणि रविराज काका ते पण येतात. तेव्हा सायली म्हणते, नागराज काका, 22 वर्षापूर्वीच्या गुन्ह्यातनं तुमची सुटका होऊ शकते, पण घरगुती हिंसाचारातल्या गुन्ह्यातनं नाही. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.